वणी तालुक्यातील मोहदा येथे केबी खान गिट्टी क्रेशरमध्ये घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. रोजीरोटीच्या शोधात आलेला कामगार क्रेशर मशीनमध्ये सापडून मृत्युमुखी पडला. मात्र या घटनेनंतरही प्रशासन व क्रेशर मालकाकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. कामगार सुरक्षा कायद्यानुसार प्रत्येक क्रेशर व कारखान्यात कामगारांना हेल्मेट, सेफ्टी शूज, मास्क, हातमोजे देणे बंधनकारक आहे. तसेच मशीनचे उघडे भाग कव्हरने बंद करणे, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षण व नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक क्रेशरमध्ये या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. सदर अपघातात सुरक्षा साहित्याचा अभाव, मशीनवरील कव्हर नसणे आणि प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे हा अपघात नसून सरळ निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे. फॅक्टरीज ॲक्ट ऑफ ऑक्युपेशनल सेफ्टी कोडनुसार अशा प्रकरणात क्रेशर मालकावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. मृत्यू झाल्यास IPC 304A अंतर्गत कारवाई होऊन पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई देणे कायद्याने बंधनकारक आहे. प्रश्न असा आहे की कामगाराचा जीव गेला की गंभीर जखमी झाला तरी कारवाई का उशिरा होते? प्रशासन, कामगार विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ कागदी तपासणी करत आहे का? नियम मोडणाऱ्या क्रेशरवर कठोर कारवाई केव्हा होणार? जोपर्यंत दोषीवर कठोर पावले उचलली जात नाही तोपर्यंत नफ्याच्या अंधाधुंद शर्यतीत कामगाराचा जीव सर्वात स्वस्त हे वास्तव बदलणार नाही.